स्वामी समर्थ सर्वांना. वैष्णोदेवीवरून आलेले आहेत ना, आम्हाला जवळजवळ 15 दिवस झालेले आहेत. आणि ना आता हा अर्धकुंवारीचा नजारा आहे. आम्ही येताना ना अर्धकुंवारीवरून आलो होतो. जाताना 2 मार्ग आहेत. तुम्ही अर्धकुंवारीवरून पण वैष्णोदेवीला जाऊ शकता आणि दुसरा पण मार्ग आहे. तिथे 2 मार्ग पण तुम्हाला आहे ना मेन्शन केलेले आहेत. तुम्ही कोणत्या मार्गाने जाऊ शकता. आम्ही ना अर्धकुंवारीवरून न जाता ना दुसऱ्या मार्गाने गेलो होतो, कारण की तो मार्ग आहे ना चढायला ना जरा सोपा आहे, जास्त चढ नाही आहे. जर अर्धकुंवारीवरून जर जाताना जर गेले तर तिथे ना भरपूर चढायला आहे, त्यामुळे ना आपण थकतो. मग आम्ही तो मार्ग नाही निवडला. आम्ही दुसऱ्या मार्गाने गेलो. बघा आता इथं 2 मार्ग आहेत. आता ह्या मार्गाने आम्ही गेलो होतो. इथून आहे ना चढायला ना थोडं कमी अंतर आहे. तुम्ही ना ह्या अर्धकुंवारीच्या जर मार्गाने जर गेले जातानीच तर एवढं चढायला आहे ना, तर ना पायाला आहे ना अक्षरशः गोळ्या येतात. आणि आपली पहिली वेळ राहती, त्यामुळे ना आपल्याला माहीत नसतं. आमची दुसरी वेळ होती आणि पहिल्यांदा आहे ना आमचे जे काही सहकारी जाऊन आले होते त्यांना माहीत होतं, त्यामुळे आम्ही जातानीच आहे ना दुसऱ्या मार्गाने गेलो होतो. त्यामुळे आम्हाला एवढा काही त्रास नाही झाला. पण आम्ही उतरताना जे पाहिलं ना, ज्यांना माहीत नव्हतं ना, तर ते आता हे बघा हे घोडे चाललेत ना त्या मार्गाने जात होते आणि त्यांना ना अक्षरशः जातानीच पायाला गोळे आले होते. त्यामुळे ना मी ह्या व्हिडिओमध्ये मेन्शन केले की तुम्ही जाताना ना अर्धकुंवारीच्या आता जो मार्ग आहे ना ह्या मार्गाने न जाता ना दुसऱ्या मार्गाने जायचं. आणि अर्धकुंवारीचं दर्शन आहे ना तुम्हाला आहे ना कोणत्या जरी साईडने गेलं ना मार्गाने तरी होतं म्हणजे होतंच. आणि अर्धकुंवारीचं दर्शन आहे ना तुम्हाला आहे ना 2 दिवस मुक्काम केला तरच होतं. तसं काही होतच नाही, तुम्हाला मुखदर्शनच घ्यावं लागतं. त्यामुळं असं काहीच मनात ठेवायचं नाही की कोणत्या मार्गाने गेलं तर अर्धकुंवारी होतं का नाही होत. आणि भैरवबाबाचं दर्शन कोणत्याही मार्गाने गेलं तरी घ्यावंच लागतं म्हणजे कारण की ना आम्ही येताना ना जेवढे महिला वयस्कर होते त्यांना पाहिलं ना, ते ना विरुद्ध दिशेने जात होते. आणि आम्ही विचारलं ना तर ते म्हणायचे आम्हाला माहीत नव्हतं म्हणून चाललो. त्यामुळे हा खास व्हिडिओ बनवलेला आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.